नमस्कार. बखर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दिवसभरात आम्ही निकालाचा कौल असेल, निकाल तुम्हाला सांगण्याचा राजकीय विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून, पत्रकारांच्या दृष्टिकोनातून आणि पक्षांच्या प्रवक्त्यांच्या दृष्टिकोनातूनही आम्ही तुमच्या समोर निकाल घेऊन असेल. सध्याची जी स्थिती राजकीय विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून, पत्रकारांच्या दृष्टिकोनातून आणि पक्षांच्या जागांसाठी महायुतीने आम्ही तुमच्या समोर निकाल घेऊन असेल. सध्याची जी स्थिती राजकीय विश्लेषकांच्या पत्रकारांच्या दृष्टिकोनातून आणि पक्षांच्या जागांसाठी जागांवर भाजप पुढे आहे. म्हणजे जवळपास आता दुपारचे 3:30 वाजता आहेत, त्यामुळे हे निकाल मांडायला हरकत नाही आपण, कारण शेवटच्या फेऱ्या काही ठिकाणी चालू असतील. यात फार काही बदल होणार नाही, थोडेफार आकडे पुढे मागे होतील, पण भाजप मोठा पक्ष ठरताना दिसतोय. माझ्यासोबत लाईव्हच्या या 7व्या सत्रामध्ये बोलायला युवा मोर्चाच्या निवेदिता एकबोटे आहेत, डॉक्टर निवेदिता एकबोटे आहेत, युवक काँग्रेसचे अक्षय जैन आहेत आणि राजकीय विश्लेषक अविनाश थोरात सर पण आहेत. सगळ्यात आधी मी डॉक्टर निवेदितांचं मनपूर्वक अभिनंदन करेल. तुम्हाला हा सगळं भरघोस यश मिळताना दिसतंय. पहिला प्रश्न मी तुम्हालाच विचारते, एवढी अपेक्षा होती का? तुम्ही ग्राउंड लेवलवर फिरत होतात, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्याकडे होती आणि एकूणच या यशाचा शिल्पकार तुम्ही कोणाला मानता? नक्कीच या यशाचा शिल्पकार मानायचं तर आपल्या जनतेला मानलं पाहिजे. आणि ज्या जनतेने, ज्या लाडक्या बहिणींनी आशीर्वादाचा वर्षाव केला महायुतीवरती, त्यांना आम्ही यशाचा शिल्पकार मानतो. यशाचा शिल्पकार मानताना आपल्या नेते मंडळी, आपले जे मेंटर्स असतात, त्यांचा फार मोठा हात असतो. आणि त्या मदतीने मोदी है तो मुमकिन है, देवेंद्रजींनी मगाशीच एक ट्विट केले की एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है. त्यामुळे आदरणीय मोदीजींची जी भारतवर्षामध्ये नव्हे तर विश्वात असलेली इमेज आणि मोदीजींचं एक ऑरा, मोदीजींचं एक अस्तित्व, एक पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं सतत 10 वर्षांचं काम आणि आता तिसऱ्यांदा त्यांचं काम, यामुळे मोदीजी, राष्ट्रीय सर्व नेते, सगळ्यांचाच आशीर्वाद होता. आणि आता इथे महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली काम करणारा लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ, ज्यांना आम्ही म्हणतो आदराने आणि प्रेमाने, आणि देवेंद्रजी फडणवीस यांचा जे ते मागे म्हणाले होते मी पुन्हा येईन, आणि ते खरंच कसे पुन्हा आले आपण पाहिलं. आणि बॅक विथ अ बँग असा जो इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, त्या पद्धतीने ते आले. आणि विश्वास आम्हाला नक्कीच होता. आम्हाला माहिती होतं की महायुतीचं सरकार येणार आहे. कॉन्फिडन्स खूप होता. मागच्याही आपल्या काही सत्रामध्ये मी इथे आले होते तेव्हाही मी सांगितलं होतं की लाडकी बहीण ही गेम चेंजर राहणार आहे. आणि महिलांचा मतदानातला आकडाही आपल्याला माहिती आहे की परवासुद्धा विश्लेषण झालं, त्यामुळे महिलांचं प्रमाण खूप वाढलं. आणि जवळपास कट टू कट म्हणजे 50% पुरुष, 50% महिला, काही ठिकाणी तर महिलांचं प्रमाण जास्त सुद्धा आहे. तर अशा ठिकाणी जाणवत होतं की हा, महिला बाहेर जेव्हा पडतात आणि महिलांनी जेव्हा निवडणूक हातात घेतली तेव्हा नक्कीच काहीतरी चमत्कार घडणार आहे हे दिसत होतं. आणि ही परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे. एक विचाराची लढाई आहे आणि ती विचाराची लढाई आम्ही जिंकलोय. आणि विचारांमध्ये किती ताकद असते हे आज माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला कळून चुकलंय. कारण या जागा ज्या आहेत, एवढी सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप होताना दिसतंय आणि आता बहुमत पूर्णपणे भाजपच्या बाजूने दिसतंय. मुख्यमंत्री पदासाठी काय वाटतं? भाजप दावा करेल अशीच ही सध्याची स्थिती आहे. कोण होईल काय वाटतं? साहजिक एक भाजपचे कार्यकर्ता म्हणून मला वाटणारच की आदरणीय देवेंद्रजी, जे पूर्वीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत आणि भाजप आपल्याला सर्वांना दिसतंय डोळ्यांना मॅडम की 133 जागांवरती भाजप आता लीडिंग आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून महायुतीमध्ये येतोय. मागच्या वेळेस 105 आमदार असताना सुद्धा देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री राहणं, पक्ष आदेशानुसार राहणं मंजूर केलं होतं. माझ्यासारख्या एका हार्डकोअर भाजपच्या कार्यकर्त्याला असं वाटणारच की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा. मात्र आम्ही पक्षनिष्ठा आणि महायुती धर्म पाळणारी लोक आहोत, त्यामुळे महायुतीचे ज्येष्ठ नेते मिळून जे ठरवतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल. पण माझी मनस्वी इच्छा आणि वैयक्तिक इच्छा अशीच राहील की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा आणि देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावेत. मी अक्षय सरांकडे जाते. मुळातच तुमचं जे काय अपयश म्हणायला हरकत नाही, आता लोकसभेला जो काँग्रेस पक्ष होता तो महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पक्ष ठरला होता. मात्र विधानसभेची ही सगळी गणितं बघता किंवा विधानसभेची ही सगळी आकडेवारी बघता तुमचं नेमकं कुठे चुकलं? हा जो एवढा महापराभव दिसतोय महाराष्ट्रात, काय तुम्ही पराभवांची चिकित्सा कशी कराल? बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी जो नारा दिलेला, एक है तो सेफ है, तर आम्हाला वाटतं आहे की एक म्हणजे काय,
निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, इन्कम टॅक्स, ED, CBI ह्या ज्या काही सरकारी यंत्रणा होत्या किंवा ज्या एजन्सीज आहेत त्यांना त्यांनी एक ठेवलेलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. पण या सगळ्या ज्या यंत्रणा म्हणतात याचा सर्वसामान्यांवर काय इम्पॅक्ट होतो? कारण हे सर्वसामान्यातून आलेलं मतदान दिसतंय, याचं कसं तुम्ही नाही, मॅनिप्युलेशन हा जो प्रकार आहे, मॅनिप्युलेशन 100% होतो. याचं तुम्हाला मी एक छोटं उदाहरण देतो. मागच्या महिन्यात पुण्यात ज्यावेळेस 5 कोटीची जी रक्कम आहे रोकड ती जप्त केली जाते, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नव्हता. ती आम्ही माहिती घेतली. काल मी त्या माहितीच्या अधिकारातून ज्यावेळेस ती माहिती मागवली, काल त्या 30वा दिवस होता आणि काल मला 30व्या दिवशी पोलिसांकडून रिप्लाय आला की आम्ही याच्याबद्दलची माहिती शेअर करू शकत नाही, चौकशी सुरू आहे. जर गुन्हा दाखल झालेला नाही तर चौकशी कोणत्या बेसिसवर? दुसरं, मी तोच RTI जो टाकला होता निवडणूक आयोगाला. मला त्यांचा कालच रिप्लाय आला, बरोबर 30व्या दिवशी, भारतीय निवडणूक आयोगाकडनं की आम्ही तुमचा जो अर्ज आहे तो आम्ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाला ट्रान्सफर करतोय. तिसरं, इन्कम टॅक्सने पण तेच सांगितलेलं. म्हणजे याचा अर्थ काय, जर तुम्हाला माहिती द्यायची नव्हती तर तुम्ही आम्हाला 8 दिवसात देऊ शकला असता, परंतु लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचू नये की याच्याबद्दलची जे काही गोडबंगाल आहे. तर तुम्हाला फक्त मी एक उदाहरण दिलं आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी 1-2 लाख रुपये मिळाले असतील तशा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जिथं 5 कोटीची रक्कम रोकड मिळते तिथं होत नाही. तर एकंदरीत ज्या पद्धतीने ज्या काही एजन्सीज आहेत त्याचा जो गैरवापर यांच्याकडनं करण्यात आलेला. तर मी निवेदिताजीकडेच ऑफकोर्स येणारच होते. तुमच्यावर हा जो आरोप होणार आहे, म्हणजे सुरुवातीला जेव्हा पहिले कल लक्षात आले त्यावेळी येते मी तुमच्याकडे. पहिले कल आले त्यावेळी संजय राऊतांनी पण स्पष्टपणे सांगितलं की नाही त्रिवार आम्हाला हा निकालच मान्य नाहीये आणि आता अशा पद्धतीचा EVM असेल किंवा हे सगळे आरोप होत राहणार आहेत. तुम्ही या आरोपाला कसं डिफाईन करणार, काय सांगणार? नाही, आम्ही हसून उत्तर देणार आहे ह्याच्याकडे, कारण काही बोलण्यामध्ये अर्थ नाही. कसं आहे की जिंकल्यावरती किंवा पराभवाला आपण म्हणतो ना हजारो कारणं देता येतात. मला असं वाटतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ही कांगावखोर वृत्ती करू नये. अक्षयदादांचा मी आदर करते, मात्र त्यांच्या महाविकास आघाडीकडून हा जो आता क्लिअर कट दिसतंय. मॅडम मला सांगा, आपण बोललात ते खरं आहे की जर सर्वसामान्य लोकांना आणि महिलांना जर येऊन मतदान करायचं, त्यांचा ED आणि इन्कम टॅक्सशी काही संबंधच येत नाही. त्यांना निवडणूक आयोगाबद्दल सुद्धा तुटक फुटक माहिती असते. त्यांना फक्त एक चेहरा, एक चिन्ह आणि ज्यांनी आमच्यासाठी विकासाची आणि आमच्यासाठी अडीअडचणींमध्ये उभं राहिलं अशा उमेदवाराला निवडून द्यायचं काम आम्ही करणार. अशा प्रकारचं त्यांचं सर्व आत्ता आपण जर समाजातलं जनमत पाहिलं तर त्याचं असं होतं. हे सांगतायत ती कारणं खूप व्यापक प्रमाणातली आणि त्या कारणी रडीचा खेळ खेळण्याची कामं आहेत. आता संजय राऊत हे रोज रडणार, रोज मीडियासमोर येतील. कदाचित आपला TRP वाढण्यासाठी मीडिया सुद्धा त्यांना काही वेळेला फुटेज देतं आणि मला हे म्हणताना का दुःख होतं की 288 पैकी जेव्हा 229 जागांमध्ये महायुती लीड होतीये, 133 जागांवरती भाजप ज्यांनी 149 जागाच लढल्या, या प्रकारचं मॅसिव्ह जर मॅन्डेट एखाद्या पक्षाला आणि एखाद्या महायुतीला मिळत असेल तर ते मोठ्या मनाने मान्य करण्याची वृत्ती सुद्धा महाविकास आघाडीकडे राहिली नाही. आणि ही जी कारणं देत आहेत ते सर्वजण, ही कारणांची आता मला वाटतं थोडे दिवस, नव्याचे 9 दिवस, अजून थोडे दिवस ते त्यांना वाईट वाटेल, मग काही दिवसांनी त्यांना ते डायजेस्ट होईल. आता परिस्थिती तर अशी आहे की यांना कुठे जायचं आणि आपले मोठे मोठे दिग्गज नेते सुद्धा पडलेत, तर ह्यांनी बघायचं कोणाकडे हाही प्रश्न पडलाय. निश्चित मी अविनाश सर आहेत आपल्यासोबत चर्चेमध्ये. सर, दोघांचाही युक्तिवाद तुम्ही ऐकला. महायुतीच्या पराभवाचं, महायुतीच्या विजयाची कारणं काय सांगाल आणि पराभवाची कारणं काय सांगाल? आणि दिग्गजांचा पराभव झालाय महाराष्ट्रात, म्हणजे जी लोक मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण त्यांची नावं घेत होतो त्यासारखी लोक पिछाडीवर किंवा ती पडले, त्यांचा पराभव झालाय. एकूण विश्लेषण काय वाटतं? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने जो लोकसभा निवडणुकीनंतर होमवर्क केला, तर त्याचं हे कारण जे आहे की हा जो निकाल दिसतोय तो त्याच्यामुळे दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आपण यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीची रणनीती आखली, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या साधारणतः 5 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत प्रचार संपेपर्यंत 13 दिवसामध्ये त्यांनी 68 सभा घेतल्या, म्हणजे दररोज साधारणतः 5 सभा असं त्याचं हे होतं. आणि ह्या 68 सभांचा जो स्ट्राईक रेट आहे तो 95% आहे. म्हणजे त्यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या तर त्यातले जवळजवळ 60 ते 62 लोक निवडून आलेले आहेत. आता यामध्ये ही फार एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे अनेकदा एखाद्या ठिकाणी निवडूनच येणार असतो उमेदवार, परंतु तरी त्यांनी अशा ठिकाणी सभा घेतल्या. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, अतुल भोसले जे आत्ता पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव होतोय, तर अतुल भोसले यांच्यासाठी सभा घेतली. देवेंद्र फडणवीस जेव्हा जाऊन एखादी सभा घेतात तर तेव्हा ते फक्त सभा घेत नाहीत, कारण कसं असतं की फक्त सभेने काही वातावरण बदलत नाही. सभेने एक प्रकारचे कार्यकर्ते चार्ज होतात, परंतु त्यानंतर पुढचा 1 तास 1.5 तास
कार्यकर्त्यांमध्ये ते ज्या पद्धतीने त्यांना सांगतात, आपले काय लूपहोल्स आहेत ते सांगतात, कार्यकर्ते जर कुणी नाराज असेल तर त्यांना कशा पद्धतीने त्यांना कसं ॲक्टिव्ह करतात, तर हे जे आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांचं याच्यामध्ये सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आता काँग्रेसचा आपण जर विचार केला तर काँग्रेसला प्रचाराला दिशाच सापडली नाही. लोकसभा निवडणुकीत खूप चांगली दिशा सापडली होती, एक प्रकारचा नॅरेटिव्ह केला होता, परंतु त्या नॅरेटिव्ह या निवडणुकीत त्यांना अजिबात करता आला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी समाज असेल, कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक, हे कापूस उत्पादक शेतकरी असतील, तर या शेतकऱ्यांपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी पोचायला हवं होतं. त्यांची जे काही दुःख आहेत ती समजून घ्यायला हवी होती, परंतु ती त्यांनी घेतली नाहीत. आणि त्यांनी काय झालं की मगाशी आपण बोललो की त्यांच्या डोक्यात जी हवा गेली होती की आपण लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष बनलोय, त्याच्यामुळे आता आपल्याला काहीच करायची गरज नाही. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो की काँग्रेस अशा एका भ्रमात होती की महायुतीच्या सरकारला लोक कंटाळलेत, गद्दार म्हणा, खोके म्हणा, याला कंटाळलेत, आणि त्याच्यामुळे आता ते लोक आपल्याला मतदान आपोआप करणार आहे, आपण त्यासाठी काहीच करण्याची गरज नाही. आणि दुसऱ्या बाजूला भाजपने मात्र खूप प्रयत्न केले. मला अक्षय सरांना प्रश्न विचारायचा की तुमच्यावर असा आरोप होतोय की जर समजा मुंबईत असतील, जर मुंबई हा तसा शिवसेनेचा गट समजला जातो किंवा आहे तो गट, जर तिथे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर जागा जास्त दिल्या असत्या तर कदाचित हे चित्र थोडंसं वेगळं असलं असतं महाविकास आघाडी म्हणून. मी याचं प्रश्नाचं उत्तर देतो, परंतु त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की मतांची जी टक्केवारी आहे, आपण जर बघितलं असेल की 20 तारखेला ज्यावेळेस मतदान झालेलं रात्री 11 वाजता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर, आणि त्यानंतर काल याच्यात 3.5% फरक आहे. आता 6 वाजता गेट बंद होतो, 6 वाजेच्या नंतर कोणाला आत येऊ देत नाही. त्यानंतरची जी मतांची टक्केवारी ती कसं काय वाढलेली, प्रश्न नंबर 1. दुसरं, हरियाणामध्ये पण तीच परिस्थिती, जी मतं जी होती, मतदानाची जी टक्केवारी 2 दिवसात जी वाढलेली आहे, त्याच्यावरचं उत्तर इलेक्शन कमिशन देत नाही. तरच आपल्याला लोकसभेच्या वेळेस सुद्धा ते आपल्याला तोच अनुभव आलेला. आता असं काय घडलं मागच्या 4 महिन्यात, इतका काय राग होता, म्हणजे विरोधी पक्षावर, म्हणजे आम्ही विरोधी पक्ष असून सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर किंवा उमेदवारांवर जनतेचा असा काय राग होता की आम्हाला एकदम पूर्णपणे बाहेर काढलेलं. तर आमचा एक स्पष्ट आरोप आहे किंवा आमचं एक म्हणणं असं आहे की दिस इज ऑल मॅन्युप्युलेशन ऑफ द, म्हणजे निवडणुकीचं मॅन्युप्युलेशन ज्या पद्धतीने केलेलं आहे तो एक. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल जो होता की मुंबईतल्या जागा वाटप, तर जागा वाटप महाविकास आघाडीने खूप व्यवस्थित आणि विचारपूर्वक केलेला की ज्या ठिकाणी ज्यांची ताकद जास्त आहे त्या पद्धतीने तो वाटप करण्यात आला. असं म्हणजे फक्त इगो इशूनी आम्ही 90 जागांवर लोकसभेमध्ये पुढे होतो त्यामुळे आम्ही त्या जागा घेतल्या असं नव्हतं. बऱ्याच ठिकाणी जे आहेत आम्ही त्या ॲडजस्टमेंट जिथं आम्हाला वाटलं त्या सोयीनुसार वाटप करून घेतलं. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामधला जो कलगीतुरा रोज रंगायचा त्याचा कुठेतरी फटका बसला का? की समन्वयच नाही तर तुम्ही एक म्हणून काय समोर जाणार जनतेच्या? नाही, समन्वय आता कसं आहे, ते शेवटी वरिष्ठ नेते आहेत आणि जो तो आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आता इथं निवेदिताई बसले आहेत, ते साहजिक आहे, त्यांची इच्छा असेल का मुख्यमंत्री म्हणून जे आहेत भाजपकडनंच व्हायला पाहिजे. जसं आता समजा मी काँग्रेसचा पदाधिकारी, तर माझी इच्छा ते असेल की आमची भूमिका जी आम्ही ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. आता काही गोष्टी असतील ते वरिष्ठ स्तरावर नेते आहेत, त्यांच्यावर आम्ही बोलू शकत नाही. निवेदिता ताईला प्रश्न आहे माझा की मुळात तुम्हाला काय वाटतं, एकूणच हा जो स्ट्राईक रेट आहे भाजपचा, लोकसभेला अगदी तुम्ही बॅकफुटवर गेलेलात, देवेंद्रजी समोर आले, त्यांनी पराभव स्वीकारला आणि त्यानंतर त्यांचं आय थिंक पुण्याच्या बालेवाडीमध्ये एक त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि मी तुम्हाला सांगतो की आता समोर येऊन ठोका किंवा तसं बॅटिंग करा असं त्यांनी एक ते दिलं होतं. तो आत्मविश्वास त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना द्यायचा प्रयत्न केला होता. हा म्हणजे ही सगळी सुरुवात तेव्हापासूनच सुरू झाली होती का आणि तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून काय इनपुट्स होते? 100% सुरुवात झाली आणि तुम्ही म्हणलात ते खरंय. एक पराभव स्वीकार करायला पण खूप मोठं मन लागतं आणि खूप मोठी मॅच्युरिटी लागते. त्या मॅच्युरिटीचा अभाव या महाविकास आघाडीकडे आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण आजही जेव्हा तुमचा पराभव होतोय तेव्हा तुम्ही 100 कारणं सांगताय आणि दादा म्हणाले की मॅन्युप्युलेशन, आणि दादा नाही अक्षय दादा, तर अजून त्यांचे मोठे नेते हेच वाक्य पद्धतीने नरेटिव्ह सेट करण्याचा परत प्रयत्न करतात. आमचा नेता समोर येतो, लोकांसमोर पराभवाचा स्वीकार करतो, मी जबाबदारी घेतो असं सांगतो आणि त्यानंतर कामाला लागतो. आणि आम्हाला सर्वांना सांगता, आम्ही अगदी ज्युनियर लोक आहोत त्या एवढ्या मोठ्या स्टॉलवर्ड्स पुढे, आणि आम्हाला सुद्धा सांगण्यात आलं की तुम्ही आता कामाला लागा. एक वेगळ्या प्रकारचं तेज घेऊन देवेंद्रजी परत आले आणि देवेंद्रजींनी आम्हाला सर्वांना सांगितलं की जे खोटं नरेटिव्ह सेट केलं आणि ज्यामुळे आपण गाफील राहिलो, आणि ते गाफील राहताना आपण कधी कधी विचार केला नाही की लोकांमध्ये ते पसरतंय आणि लोकांना ते ॲक्सेप्ट होतंय आणि आपण कदाचित लोक आपलीच आहेत असं कुठेतरी गृहीत धरून तो नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह पुसण्याचा प्रयत्न करू शकलो नाही. तिथं आपण कुठेतरी मागे पडलो. आता आपल्याला हे करायचं नाही आहे. आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा नरेटिव्ह समाजामध्ये जो फेक नरेटिव्ह आहे, जो खोटा आहे आणि जो समाजाला फसवतोय,
अशा नरेटिव्हला सेटच होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं. आणि त्याच्यामधलं जे महत्त्वाचं वाक्य होतं ते मी परत एकदा सांगेन, म्हणून सारखं सारखं आम्ही सांगत होतो आणि आमचे नेते मंडळी सांगत होते की एक है तो सेफ आहे. कारण आमच्यामध्ये जे डिवाइड झाली मतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा जो विजय झाला आणि तो विजय होऊन नंतर आम्हाला सुद्धा सर्वांना लक्षात आलं, इव्हन जनतेला सुद्धा काही रिअलायझेशन झाली लोकसभेनंतर. आणि मग आता परत महायुतीचं सरकार जेव्हा आपण येताना बघतोय, डोळ्यांना दिसतंय आणि कदाचित लवकरच शपथविधी होऊन सरकार स्थापना आणि एक स्टेबल गव्हर्नमेंट आपल्याला दिसेल. ब्रेकिंग येते, शिंदे फडणवीस आणि दादांची बैठक सुरू झाली आहे सर. एकूणच आता हा सगळा कौल पाहता आता त्यांना अपक्षांची गरज लागणार नाही अशी सगळी स्थिती आहे, त्यामुळे पुढच्या रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. काय वाटतंय कसं असेल, कारण का पुन्हा एकदा तो सगळा खेळ होईल का, की वचन दिलं होतं असं दिलं होतं असं शिंदे काही त्याच्यावर एक वेगळीच चर्चा करायला हवी. कारण ही चर्चा आत्ताचा आपला जो मुद्दा आहे तो मुद्द्यापासून आपण भटकायला नको. तर जसं निवेदिताताई म्हणाल्या की आत्मविश्वास, हा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जे सगळे होते, म्हणजे अगदी अमित शहापासून सगळे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ आता खूप व्हायरल होतोय. तर त्यात असं ते म्हणतात की मेरा पाणी उतरते देख, मेरे किनारे पे घर मत बना लेना, मैं समुंदर हूँ वापस लौट कर आऊंगा. तर हे काय की हे म्हणजे जसं आता निवेदिताताईंनी सांगितलं की पराभवाची सुद्धा पराभव मान्य करून त्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करावी लागते. काँग्रेसचा विजय झाला होता, परंतु काँग्रेसने त्या विजयाचं पण काही, प्रत्येक पराभवाचा जसा अन्वय अर्थ असतो तसा विजयाचा अन्वय अर्थ असतो, पण काँग्रेसने त्या पद्धतीने मला असं वाटतं की काही केलंच नाही. आणि आपण जर सगळे पाहिलं तर काँग्रेसची दिशाहीन प्रचार होता. आणि या सगळ्या दिशाहीन प्रचारामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते सगळे त्यांच्या मतदारसंघात अडकून पडले. आणि मतदारसंघात अडकून पडल्यानंतर उलट अनेकदा असं होतं, म्हणजे शरद पवारांचं त्या बाबतीत मानायला पाहिजे की शरद पवार अनेकदा असं म्हणायचे की मी शेवटच्या दिवशीच फक्त येतो. तर त्याच्यामुळे काय व्हायचं की मतदारांना त्यांच्याबद्दल एक विश्वास वाटायचा की नाही आपल्यावर जबाबदारी आपल्यावर टाकली. आता पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले आता म्हणजे पराभवाच्या छायेत होते मगाशी, आता मला माहित नाही, पण हे जे सगळे नेते पराभवाच्या छायेत आहेत, हे अमित देशमुख आणि हे धीरज देशमुख, तर हे सगळे नेते आहेत ना, ह्या नेत्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडला नाही, गल्ली बोळात फिरत बसले. आणि त्यामुळे काय झालं की लोकांच्या मनातही कुठेतरी आले की अरे ह्यावेळची निवडणूक खूप चुरशीची आहे, हे अडचणीत आहेत. म्हणजे त्यापेक्षा त्यांनी जर ते बाहेर इतर मतदारसंघात फिरले असते, कार्यकर्त्यांना जोश दिला असता, तर कदाचित ते त्यांच्या मतदारसंघात निवडून आले असते. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय म्हणजे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आणि ते कराडच्या त्या गल्ल्याबोळात फिरतायत. लोकांना साहजिकच वाटतं की अरे यावेळेस काहीतरी दिसतंय बरं का. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की काँग्रेसच्या ज्या मोठ्या नेत्यांचे पराभव झाले त्या मागचं कारण हे असेल. सर, लातूर बद्दल तुम्ही स्वतः फिरून आलात आणि चाकूरकरांचा जो विजय होताना दिसला, विजय झाला आणि त्यांच्या सासऱ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, आपण ते मध्यंतरी म्हणजे बातम्यांमध्ये बघितले सुद्धा. देशमुख कुटुंबाच्या बाबत असं बोललं जायचं ज्यावेळी विलासराव देशमुख आणि मुंडेंचं राजकारण होतं त्यावेळी भाजपने कधी तगडा उमेदवार दिलाच नाही. यावेळी मात्र देवेंद्रजींनी अंगावर घेतलं त्यांना आणि विजयी झाले. काय सांगाल, विश्लेषण काय करा? मुख्य म्हणजे काय होतं की अगदी गोपीनाथ मुंडे असण्यापासून, गोपीनाथ मुंडेंचा रेणापूर मतदारसंघ हा लातूरपासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर, तर तिथे गोपीनाथ मुंडे अगदी सहजपणे निवडून यायचे, इकडे विलासराव देशमुख सहजपणे निवडून यायचे. तर त्यावेळेसचं राजकारण जे होते ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं राजकारण होतं. म्हणजे त्यामध्ये राजकारणामध्ये एकमेकांना ते सांभाळून घ्यायचे. आत्ताचं म्हणजे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण जे आहे ते अत्यंत टोकाचं राजकारण आहे की ते म्हणतात विरोधक आहे तर विरोधक, आणि त्या विरोधकाला आपल्याला निवडणूक जिंकायची आहे. आणि हे मला वाटतं की कार्यकर्त्यांना सुद्धा ते खूप सुखवणार असतं. जर उद्या जर समजा त्यांनी निवेदिता येत आणि त्यांना शिवाजीनगर मतदारसंघात त्यांना आता समजा पुढच्या वर्षी त्या तयारी करतील, तर त्यावेळेस जर त्यांना सांगितलं की नाही आपल्याला इथे अजित पवार गटाला जायचे, आपल्याला इथे जरा हे करायचे, तर ते कार्यकर्ता मग तो कार्यकर्ता हे होऊन जातो. तर लातूरमध्ये खूप वर्ष 15 वर्ष जवळजवळ अशाच पद्धतीचं झालं होतं. परंतु यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की थेट हे चाकूरकर कुटुंबातील ज्या अर्चना पाटील आहेत तर त्यांना उमेदवारी दिली. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांच्याबद्दल आपण जे विचार करत होतो ना, तर तिथे मी जेव्हा गेलो ना तर तिथं सगळ्या रिक्षांवर म्हणजे रिक्षांवर सगळ्यात मोठी बोर्ड काय होते, प्रवासी आमदार हवा की निवासी आमदार हवा. याचं कारण काय की अमित देशमुख आणि धीरज देशमुख निवडणूक लढवण्यासाठी 1 महिना येतात आणि त्यानंतर ते मुंबईला जाऊन राहतात. म्हणजे त्यांच्या तिथे फळांच्या बागा वगैरे आहेत, म्हणजे ते मला वाटतं की ती शूटिंग सारखं, म्हणजे फक्त रितेश देशमुखांची एक सभा व्हायची, तो करिश्मा चालायचा आणि ते निवडून यायचे. यावेळी रितेश देशमुखांचा करिश्मा नाही, विलासराव देशमुखांची पुण्याई असं म्हणता येईल. आणि यावेळी मात्र त्याच्यामध्ये फरक पडला. पण हे काँग्रेसचे नेते म्हणजे आता हे जसं आपण देशमुखांचं उदाहरण घेतलं, काँग्रेसच्या नेत्यांना हीच सवय लागलेली की काँग्रेसचे नेते मतदारसंघात फक्त मतदानापुरतं जातात. एक म्हणजे आठवण सांगतो, आंधी नावाचा पिक्चर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की त्या आंधी पिक्चरमध्ये ना निवडणूक लढवण्यासाठी त्यातलं कॅरेक्टर आहे जे इंदिरा गांधींचं म्हटलं जातं
हेलिकॉप्टरने येतात, 15 दिवस इथे राहतात, निवडणूक झाली की निघून जातात. तर काँग्रेसला पहिल्यापासून अशी सवय लागली कुठल्याही मतदारसंघात उभं राहायचं. म्हणजे पूर्वी काय होतं, रामटेक मतदारसंघात नरसिंहराव उभे राहायचे आणि ते असेच यायचे, निवडणुकीला 15 दिवस थांबायचे, निघून जायचे. आता ते चालत नाही. आता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने बूथ मॅनेजमेंट सगळं जे केलेलं आहे, तर त्याच्यामुळे आता निवडणूक ही खूप चुरशीची झाली आणि पूर्वीचं जे राजकारण ते चालणार नाही आता. तुम्ही 5 कुठल्या अशा गोष्टी सांगाल म्हणजे ज्या की तुम्हाला खरंच एक कार्यकर्ता म्हणून वाटतं की माविया असेल किंवा काँग्रेस असेल महाराष्ट्रात कमी पडलं? नाही आता कारण पराभवाची चिकित्सा ही करावी. 100% निश्चितच पराभवाच्या बाबतीत जे चिकित्सा होईल त्याच्यावर आम्ही कारणं जे असतील त्याच्या म्हणजे त्याच्या मागची जे काही कारणं असतील त्याच्यावर चर्चा होईल, त्याचं आत्मचिंतन पक्ष करेल. आणि आपण जे विचारलं की पराभवाची 5 कारणं, हा, तर ते आता खूप वरिष्ठ लेवलला, म्हणजे अजून आम्ही तर खूप तरुण आहोत आणि या विषयावर आम्ही आमच्याकडनं ह्याच्यावर कमेंट देणं. तर वरिष्ठ स्तरावर ह्या बाबतीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी शरद पवार कसब्यातलं काय असेल. सांगाल समीकरण? कारण गेल्या वेळी जी दंगेकरांची निवडणूक पोटनिवडणूक झाली त्यावेळी त्यांना जो काही यश मिळालं त्यावेळी म्हणजे बऱ्यापैकी तो मतदारसंघ चर्चेत होता आणि आत्ताचं जे काही अपयश याचं कसं कराल तुम्ही स्थानिक लेवलवरच? कसब्याची मागच्या वर्षी ज्यावेळेस पोटनिवडणूक झाली त्यावेळेस महायुतीचं सरकार होतं आणि साधारण त्यांचे कॅबिनेट 8 ते 9 मंत्री इथं 10-12 दिवस पुण्यात टकून बसलेले होते आणि पूर्ण नियोजन म्हणजे यांनी मायन्यूट लेवलला नियोजन करून सुद्धा भारतीय जनता पक्ष तिथं निवडणूक हरलेला. आणि मागच्या आपण जर बघितलं असेल 1-1.5 वर्षात रवींद्र धंगेकर यांनी ज्या पद्धतीने यांनी काम केलेलं, म्हणजे लोकांचं जे ॲक्सेसिबिलिटी लोकांना जी आहे त्यांच्याकडे जाण्याची, नंबर 1. नंबर 2, आंदोलन, म्हणजे एकदा आमदार झाला की तो गाडीत बसून बाहेर निघतो, हा जो प्रकार असतो हा त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्याकडे जे आहेत लोकांचे जे काही मुद्दे असतील, म्हणजे तो पोर्शे ॲक्सिडेंटचा असू दे किंवा ललित पाटील प्रकरण असतील किंवा अजून काही बरेच चुकलं. आत्ताचे जे निकाल आहेत ते अगदीच असे पराभव झाला. दिस विल बी टू इनिशियल. अजून म्हणजे खूप लवकर होईल याच्यावर कमेंट देणं वगैरे. अजून याच्यावर संध्याकाळपर्यंत अजून आपण बघूयात काय कशा पद्धतीने चालेल. निवेदिता ताई, तुम्ही कसं एक्सप्लेन कराल तुमचे 5 विजयाची कारणं ठोक काय की ह्या सगळ्या गोष्टी गेम चेंजर ठरल्या? काय वाटतं तुम्हाला? 100% लोकसभेनंतर ज्या प्रकारचं फेक नरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्यानंतर आमच्या सर्वांनी त्याचं एक विश्लेषण केलं आणि एक चिकित्सा केली आणि त्या चिकित्सेतून काही गोष्टी आम्हाला लक्षात आल्या. त्या म्हणजे कदाचित आम्ही कुठेतरी काही गोष्टी ग्रँटेड पकडल्या होत्या का, किंवा आम्ही फेक नरेटिव्हला खूप कॅज्युअली घेतलं का. तर हा एक मुद्दा आम्हाला जाणवला आणि त्याला एक्झॅक्टली काउंटर करण्यासाठी आम्ही खूप सिरियस झालो. आम्ही खूप सिरियस लेवलला ग्राउंडवरती काम करायला सुरुवात केली आणि ज्या प्रकारे मायक्रो मॅनेजमेंट आमच्याकडनं थोडीशी कमी पडली, आम्हाला जे जाणवलं त्या प्रकारे मायक्रो मॅनेजमेंट करण्यात आली. समाजातल्या विविध घटकांना एकत्रीकरण करण्याचं काम केलं आम्ही आणि त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अवेअरनेस आणि त्यांना एकसंध बांधून त्यांच्यासाठी काय विकासाची कामं करता येतील या प्रकारचं एक काम करण्यात आलं. सर्वात मोठी गेम चेंजर ठरली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना, की जे महिला सक्षमीकरणाचं, नुसतं फक्त महिला सक्षमीकरण मी त्याला म्हणत नाही, तर मी एक त्याला असं समजते की महिलांमध्ये आलेला तो एक आत्मविश्वास होता. आणि निम्न मध्यमवर्गीय असो, अगदी तळागाळातली महिला असो, निम्न मध्यमवर्गीय असो, मध्यमवर्गीय महिला सुद्धा असो, की जी एक घरात आहे, जी हाऊसवाईफ आहे किंवा जिचं स्वतःचं एक आर्थिक सक्षमीकरण नाही आहे, अशा महिलांनी सुद्धा त्याचा लाभ घेतला आहे. आणि त्या 1,500 रुपयाचा मी तुम्हाला भाग्यश्री मॅडम सांगते की अत्यंत एक बूस्ट देणारा असा महिलांमध्ये तो एक परिणाम होऊन गेला आणि त्याचा तो आत्मविश्वास, जेव्हा घरातली महिला आत्मविश्वास बाळगून घराबाहेर पडते, त्याचा खूप मोठा चांगला परिणाम झाला. एक हे तो सेफ आहे हे आम्ही एक समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जातींमध्ये समाजामध्ये वितुष्ट आणण्याचं काम महाविकास आघाडीने केलं, ते पुसून टाकण्याचं काम. आणि नेते मंडळींनी मायक्रो लेवलला हातात इलेक्शन घेऊन कार्यकर्त्यांची एक मोठ बांधली, अशी मला वाचकरणं वाटतात. निश्चितच लाडकी बहीण असेल, एक आहे तो सेफ आहे असेल आणि मायक्रो लेव्हलवरचं जे काम होतं की लोकसभेच्या पराभवानंतर स्वीकारून महायुतीने समोर येऊन एकत्र केलं, समन्वय दिसला. त्याच्या उलट महाविकास आघाडीमध्ये तितकासा समन्वय दिसला नाही. मुख्यमंत्री पदावरूनचा जो कलगीतुरा आहे तो बघत आला. या सगळ्याच्या या सगळ्या रिझल्टचं हा सगळे विश्लेषण आपण तुर्तास तरी करू शकू. याबाबतचं डिटेल विश्लेषण होतच राहील. बखर लाईव्हच्या या 7व्या
लाईव्ह सेशनमध्ये महाराष्ट्राचा कौल कुणाला आणि नेमकी काय कारण आहेत, शिल्पकार कोण आहे महायुतीच्या विजयाचे आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचेही शिल्पकार कोण आहेत, यावर बोलायसाठी निवेदिताताई असतील, अक्षय सर असेल आणि थोरात सर असतील. या तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला आणि तुम्ही विश्लेषण केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सकाळपासून बखर लाईव्हवर हे सगळं विश्लेषण सुरूच आहे. यानंतरही हे विश्लेषण कंटिन्यू असणारे, वेगवेगळे राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि प्रवक्ते येऊन या सगळ्या निकालांचं विश्लेषण बखर लाईव्हवर करणार आहे. तुर्तास 10 मिनिटासाठी बखर लाईव्हवर आम्ही इथेच थांबतोय. पुढचं अधिक विश्लेषण, पुढची पावलं काय असणार आहेत, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण आहे, नाव कोणाचं समोर येणार आहे, ही सगळीच घडामोड जी असणार आहे महाराष्ट्रातली ती सगळी बखर लाईव्हवर तुम्हाला राजकीय विश्लेषकांसह बघायला मिळणार आहे. तुर्तास तर इथे थांबतोय. धन्यवाद.